साताऱ्याच्या वाढे इथल्या वेण्णा नदीवरील पुलावर खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण तात्पुरत्या स्वरूपामध्ये केलेल्या डागडुजीमुळे प्रवासी संतप्त। छत्रपती संभाजीनगर महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू। सद्दिल हर्सुल टी पॉइंट रस्त्यावर आज बुलडोझर चालणार। रस्त्यावरील दुतर्फा असलेली 30 मीटर पर्यंतची अतिक्रमण हटवणार। पुण्यामधल्या धनकवडी चव्हाणनगरमधील 3 हत्ती चौकातून निर्मल पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर स्ट्रीट लाईट पडले। अचानक खांब पडल्याने मोठा स्फोट। रस्ता पूर्णपणे बंद झाला होता। पेंच व्याघ्र प्रकल्पामधील अतिक्रमण तत्काळ काढा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सिंचन विभागाला निर्देश। चंद्रशेखर बावनकुळेंकडून विविध विभागांच्या विकास कामांचा आढावा। नागपुरात 3 प्रवासी क्षमता असलेल्या रिक्षामधून 12 ते 13 शालेय विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास। संबंधित रिक्षाचालकावर कारवाईसाठी आमदार संदीप जोशींचं परिवहन मंत्र्यांना पत्र। रिक्षाचालकावर कारवाई करण्याची मागणी। रत्नागिरीच्या रत्नदुर्ग किल्ल्यावरून आत्महत्या केलेल्या तरुणीच्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट। बँक कर्मचारी असलेल्या तरुणीच्या मित्राच्या विरोधात गुन्हा दाखल। आत्महत्या केलेल्या तरुणीच्या वडिलांचा तरुणावर गंभीर आरोप।